काय समस्या आहे तुमची? नमस्कार, मी नागनाथ संग्राम कामजळगे. शासनाने दिव्यांगांना 5% घरकुल राखीव दिलेला आहे. क्रमाई घरकुल योजना असेल, शहरी आवास असेल, इंदिरा आवास असेल, त्याच्यानंतर पंतप्रधान आवास असेल, या सर्व योजनेमध्ये दिव्यांगांचा 5% वाटा असूनही या प्रशासनाकडून दिव्यांगांना एकही घरकुल दिलं जात नाही. दिव्यांग गत 6 महिन्यापासून या पंचायत समितीला चक्रा मारत आहे, तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी उपोषणही दिव्यांगांनी या ठिकाणी केलेले आहे, तरी देखील प्रशासन त्या बाबीकडे लक्ष देत नाही. कारण काही लोकांनी सदस्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील काही लोकांकडून पैसे घेतलेले आहेत, फोनपेच्या माध्यमातून, बाय हँड, अशा प्रकारचे या ठिकाणी अपप्रकार घडत आहेत. यावरही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. असं घडता कामा नाही. दिव्यांगांना हेळसांड करण्याची वेळ प्रशासनाकडून येऊ नये ही अपेक्षा मी मीडियाच्या माध्यमातून करतो. आणि शासनाला आता काय मागणी करशाल? शासनाला माझं एकच म्हणणं आहे, जो काही दिव्यांगांचा एकूण घरकुलामध्ये 5% वाटा आहे तो तात्काळ दिव्यांगांना स्वतंत्र यादीमध्ये द्यावा, अशी मागणी मी शासनाकडे करतो. दुसऱ्याची फुटफोड घेत असता घराची 1,000 रुपये जागेवरली इनाकर दुसरे पैसे घेत असतात. दुसरे घर दाखवून पैसे घेत असतात. बिडू 1000 नसते. दुसरे इनाकर फोटो जागेवर घेत असते, पैसे चोरून पैसे घेत असते. 6 रुपये नसरत शेख शाह दुसरे पैसे घेत असते आणि निघून येत असते. लक्ष देत नाही. ते महिना झाला फाईल ठेवली, फाईल हरवली म्हणून सांगतोय. डायरेक्ट म्हणते की फाईल हरवून गेली. ते 1,000 नसतंय. मी दुसऱ्या जिथे नोकरी आहे, नोकरी सोडून मला यावं लागतं सगळं.